नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 25 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने। आणि काल दिलेला होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, आणि याचं उत्तर हे बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे। त्यांचं मनापासून अभिनंदन। आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नसेल त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणारच आहोत। तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, CP राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। त्यासोबतच जे काही इतर महत्त्वाचे जे पदं आहेत त्या पदांवरील प्रमुख व्यक्ती कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात। जसं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत, महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक आहेत, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आहेत, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय हे आहेत। हे इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। आजचा पहिला प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस कधी साजरा करण्यात आला। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, 23 ऑगस्ट हा नुकताच पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे। त्याविषयीची थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे। 23 ऑगस्ट याच दिवशी चंद्रयान-3 हे जे काही आपलं चंद्रयान मोहीम होती त्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग करून दाखवली, म्हणून हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून आता साजरा केला जाणार आहे। आणि असं करून भारताने चंद्रावर उतरणारा भारत हा 4था देश ठरला। तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा मात्र जगातला हा पहिलाच देश ठरलेला आहे, कारण आत्तापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताव्यतिरिक्त कोणताही देश उतरण्यामध्ये सक्सेसफुल ठरलेला नाही, ते भारतानं करून दाखवलेलं आहे। म्हणून याचीच अचिव्हमेंट म्हणून भारतामध्ये आता राष्ट्रीय अंतराळ दिवस हा दिवस साजरा केला जाणार आहे। 23 ऑगस्ट हा दिवस आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। तसेच मित्रांनो, ज्या ठिकाणी हे जे काही लँडर होतं विक्रम लँडर ते उतरलं त्या ठिकाणी काय नाव देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणाला, तर त्याचं नाव आहे शिवशक्ती। तसेच आपल्याला चंद्रयानच्या कालावधीविषयी लक्षात ठेवायचं आहे। कालावधी काय होता या मोहिमेचा, 14 जुलै ते 23 ऑगस्ट। जे काही लँडर होता त्याचं नाव होतं विक्रम आणि रोवर होता तो प्रज्ञान असं त्याचं नाव होतं। हे आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाली आहेत। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 5 राष्ट्रीय पुरस्कार हे आपल्या महाराष्ट्राला मिळालेले आहेत। तर ती 5 कोणती राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्राला मिळाली ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर पहिला असेल मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटासाठी, अर्थात वाळवी हे जो काही चित्रपट आहे त्याला मिळालेला आहे। त्याचे दिग्दर्शकसुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे, परेश मोकाशी हे त्याचे दिग्दर्शक आहेत। त्यानंतर सर्वोत्तम माहितीपट कोणत्या चित्रपटाला मिळाला, तर मर्मर्स ऑफ द जंगल याला मिळालेला आहे। सर्वोत्तम कला संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार वारसा याला मिळालेला आहे। सर्वोत्तम निवेदन आणि आवाज सुमंत शिंदे यांना मिळालेला आहे। सर्वोत्तम जीवन चरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपट आणखी एक मोहेंजोदारो याला मिळालेला आहे। तर ही राष्ट्रीय 5 जे काही पुरस्कार आहेत राष्ट्रीय पुरस्कार तर ते महाराष्ट्राला मिळालेले आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच बातम्यांमध्ये असलेला पॉक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, 2012 या वर्षी मित्रांनो हा पॉक्सो कायदा लागू करण्यात आलेला आहे। आणि हे खूप जास्त बातम्यांमध्ये आहे, कारण जो काही नुकताच बदलापूरची घटना असेल, लहान मुलींवर जे अत्याचार झालं, त्यानंतर कोल्हापूरची घटना असेल, तर त्या दृष्टीनं हा कायदा आपल्याला परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो। कारण अतिशय मित्रांनो अशी माणुसकीला काळिमा फासणारी अशी घटना या 2 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे आणि त्याचा जनउद्रेक हा खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलाच असेल। तर त्या दृष्टीनं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नेमकं पॉक्सो ॲक्ट काय आहे।
तर त्याविषयी आपण थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण लक्षात ठेवणार आहोत। जसं की हा जो काही पॉक्सो ॲक्ट आहे त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस। जे काही लहान मुलं असतात त्यांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण मिळावं म्हणून हा केंद्र सरकारनं 2012 साली हा कायदा लागू केला होता देशभरामध्ये मित्रांनो। आणि हे जे काही कायदा आहे या कायद्याअंतर्गत जे काही 18 वर्षाखालील जे मुलं असतात, मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना लहान मूल असं गृहीत धरलं जातं, ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे। आणि जर त्यांच्यावर अत्याचार झालं तर ते पॉक्सो कायद्याअंतर्गत त्या दोषीवर कारवाई केली जात असते। तसेच मित्रांनो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ऑगस्ट 2019मध्ये नंतर याच पॉक्सो ॲक्टमध्ये सुधारणा करून जो काही असं दोषी असेल तर अशा प्रकरणांमध्ये मृत्यूदंडाची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे। तर हे आपल्याला जे काही पॉक्सो ॲक्ट आहे त्याविषयी थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत की मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, KS चित्रा यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे मित्रांनो। त्याविषयी थोडी अधिक माहिती पण आपल्याला बघायची आहे। जसं की हे जे काही KS चित्रा आहेत त्या पार्श्वगायिका आहेत। लता मंगेशकर यांची जयंती असते त्या दिवशी मध्य प्रदेश सरकारकडून हा पुरस्कार देण्यात येतो। तसेच मित्रांनो महाराष्ट्र सरकारसुद्धा लता मंगेशकर पुरस्कार देत असतं। हा मध्य प्रदेशचा पुरस्कार वेगळा आहे आणि महाराष्ट्राचा वेगळा आहे, आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर महाराष्ट्र राज्याचा लता मंगेशकर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे तर अनुराधा पौडवाल ज्या काही गायिका आहेत त्यांना हा जाहीर झालेला आहे। तर या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने। त्यानंतर जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत मित्रांनो अलीकडच्याच काळामध्ये दिले गेलेले त्यावरसुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात येत असतात, त्यामुळे आपल्याला या गोष्टीसुद्धा रिवाईज करणं महत्त्वाचं आहे। जसं की मिस वर्ल्ड 2024 ही कोण आहे तर क्रिस्टिना पिचकोवा जे की चेक रिपब्लिक या देशाचे आहे। मिस युनिव्हर्स 2023 शेनिस पलासियो ही आहे। ज्ञानपीठ 2023 पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर रामभद्राचार्य आणि गुलजार यांना देण्यात आलेला आहे। मराठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार जर विचारला तर तो कोणाला देण्यात आलेला आहे, देविदास सौदागर यांच्या उस्वन या कादंबरीला हा देण्यात आलेला आहे। तसंच मराठी साहित्य बाल अकादमी पुरस्कार भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे। 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे। त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 हा शाहरुख खान याला देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे आणि लोकमान्य टिळक पुरस्कार 2024 हा सुधा मूर्ती यांना जाहीर झालेला आहे। तर हे जे काही इतर महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत ते सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, म्हणून आपण त्यावरसुद्धा रिव्हिजन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच जर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला मग पुढचा प्रश्न बघूया की इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्ड सर्वोत्तम विमानतळाचे किताब कोणत्या विमानतळाला देण्यात आलेला आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की हैदराबाद या ठिकाणी आहे त्याला हा इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट विमानतळाचं किताब देऊन मित्रांनो सन्मानित करण्यात आलेला आहे। त्याविषयीसुद्धा थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे। हा जो काही विमानतळ आहे त्यानं सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावलेला आहे मित्रांनो। तसेच या विमानतळाला उत्कृष्ट सेवा दिल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि याविषयी हे जे काही विमानतळ आहे हैदराबादचं त्याविषयी लक्षात ठेवायचं की हा भारतातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा विमानतळ आहे आणि त्याचं क्षेत्र किती आहे तर 5500 एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये ते विमानतळ बांधण्यात आलेलं आहे। तसेच हा तेलंगणाचा विषय निघालेला आहे तर तेलंगणा राज्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की याची राजधानी हैदराबाद आहे। मुख्यमंत्री सध्या रेवंत रेड्डी आहेत आणि राज्यपाल हे जिष्णुदेव वर्मा हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की भारताचे पहिले संविधान संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू केले जाणार आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, हरियाणा या राज्यामध्ये भारताचं पहिलं संविधान संग्रहालय अर्थात म्युझियम सुरू केलं जाणार आहे मित्रांनो। त्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर OP जिंदल जी ग्लोबल युनिव्हर्सिटी आहे हरियाणा या राज्यामध्ये त्या ठिकाणी 26 नोव्हेंबर 2024ला या म्युझियमचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि भारतीय संविधानाला
जे काय आपण स्वीकार करून 75 वर्ष पूर्ण झालेले असतील 26 नोव्हेंबर 2024ला, म्हणून त्याची एक आठवण म्हणून हा संग्रहालय उभं करण्यात येणार आहे। त्यासोबतच जे काही आपल्या परीक्षांमध्ये संविधानाविषयी प्रश्न विचारले जात असतात त्या तारखासुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। जसं की संविधान दिन कधी साजरा करण्यात येतो, तर 26 नोव्हेंबरला। तर का साजरा करण्यात येतो, तर कारण याच दिवशी आपण भारतीयांनी संविधानाचा स्वीकार केलेला आहे, म्हणून 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो किंवा हे करण्यात येतो। त्यानंतर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी या दिवशी असतो, कारण याच दिवशी संविधानाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। संविधानाचे निर्माते डॉक्टर भीमराव आंबेडकर हे आहेत आणि संविधान बनवण्यासाठी एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे। या घटकावर आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जात असतात, म्हणून यासुद्धा आपल्याला बाबी लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, शेवटी आपण जसं होमवर्क क्वेश्चन देऊन जातो तसा आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे। ऑप्शन्स आपल्यासमोर आहे आणि याचं उत्तर हे प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे मित्रांनो, कारण ते प्रश्न जे काय आपण बनवलेत ते परीक्षेसाठी अत्यंत जे महत्त्वाचे आहेत तेच प्रश्न आपण आपल्यासमोर तुमच्यासमोर ठेवत असतो होमवर्क क्वेश्चन म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करा। यामुळे काय होईल की तुम्हाला तो प्रश्न जास्त काळ लक्षात राहील आणि तुम्हाला तो प्रश्न परीक्षेमध्ये अवघड वाटणार नाही। म्हणून प्रश्नाचं उत्तर देत चला, तुमच्यासाठीच ते प्रश्न बनवलेले आहेत। आणि थांबूया या ठिकाणी। आणि जर आपल्या चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर जर तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर तुम्ही आपली टेलिग्राम ID आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच या ठिकाणी सुद्धा तुम्हाला समोर आपली टेलिग्राम ID दिसत असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मोफत नोट्स वगैरे डाउनलोड करून घेऊ शकता। तर थांबूया मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।